नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे उपवासाला चालणारं खडीसाखर घातलेलं क्रश लिंबू लोणचं। त्यासाठी मी हे असे पातळ सालीचे मऊ बघून छान रसरशीत 7 लिंबू घेतलेले आहेत। हे लिंबू पहिल्यांदा स्वच्छ कसे करायचं ते बघूया। हे लिंबू मी ऑलरेडी स्वच्छ करून घेतलेलेच आहेत। हे मी 1 तासभर मिठाच्या पाण्यात टाकून असेच भिजत ठेवलेले, ते मिठाच्या पाण्यातून काढून आणि धुवून पुसून हे कोरडे करून घेतलेले आहेत। लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ॲसिड, कॅल्शियम सारखे 11 प्रकारची पोषक तत्व असतात। ते टिकवून ठेवण्यासाठी आपण हे लिंबू न वाफवता न शिजवता मुरवून खायला तयार होणारं असं हे लिंबू लोणचं करणार आहे। पहिल्यांदा आपण हे लिंबू चिरून त्यामधले बी काढून टाकायचे आहेत। लिंबूच्या अशा लहान लहान फोडी करा। बघा, ह्या लिंबूची साल तरी किती पातळ आहे। ह्यामधले पूर्ण बी काढण्यासाठी ह्या लिंबूच्या अशा फोडी करून घ्या आणि बी काढून लहान लहान तुकडे करून घेते। बघा, हे सगळे लिंबू मी असे चिरून घेतलेले आहेत। एका लिंबूच्या 8 फोडी करण्याऐवजी 16 फोडी करून घेतलेत, म्हणजे ह्यामधले बी असे पटकन निघतात। आता ह्या लिंबूच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ह्याचा जाडसर क्रश तयार करून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं असो किंवा लिंबूच्या फोडी करायला घेतलेलं ताट असो, सगळं कोरडं स्वच्छ घ्या। हात पण आपले कोरडे स्वच्छ असू द्यात, म्हणजे लोणचं टिकतं। लोणच्याला पाण्याचा स्पर्श झाला की लोणचं टिकत नाही, म्हणून हे कोरडं असणं गरजेचं आहे। आता हे मी बारीक करून घेते। हा लिंबूचा क्रश इतपत जाडसर ठेवा। हा आता आपण एका वाटीत काढून घेऊया। हा क्रश असा वाटीनं मोजून घ्यायचा आहे। लिंबू कितीही घ्या, क्रश मोजून घ्या। आता हा एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि क्रश मोजलेल्या वाटीनंच आपण ही रॉक शुगर म्हणजे खडीसाखर मोजून घ्यायची आहे। ही अशी मोठे मोठे खडेवाली खडीसाखर घ्या। ही खडीसाखर अशी मोठ्या मोठ्या खड्यांमध्ये होते। ही जर तुम्ही अशीच क्रशमध्ये टाकली तर मिक्सरचं पातळ पडण्याची शक्यता आहे, म्हणून आपण ही बारीक करून घेतलेली आहे। ह्यामध्ये अजून थोडी मी बारीक करून घेते। जेवढा आपण लिंबूचा क्रश घेतला तेवढाच हे रॉक शुगर म्हणजे खडीसाखर घेतलेली आहे। ही आता मी चांगली फोडून घेतली। आता ती ह्या लिंबूच्या क्रशमध्ये मिसळून घेऊया। ही उरलेली पण मी ह्यामध्ये टाकते। त्यात आता घालायचं आहे हे 1 चमचा सैंधव मीठ, 1 चमचा ही तिखटवाली मिरची पावडर आहे आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतली। ते आता सगळं आपण यामध्ये टाकून घेऊया। हा क्रश आता आपण मिक्सरच्या भांड्यामधनं आणखी एकदा फिरवून काढायचा आहे। हा थोडा थोडा घेऊन मिक्सरमधनं मी फिरवून घेते। बघा, हा सगळा क्रश आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि एकदा मैत्रिणींनो टेस्ट करून बघा, मिरची किंवा मीठ काही कमी पडलं आहे का, म्हणजे आपल्याला लगेचच ह्यामध्ये टाकता येतं। असा कोरडा स्वच्छ चमचा घ्या आणि टेस्ट करून बघा। काहीही यामध्ये टाकायची गरज आता तरी वाटत नाही आहे। आता हे आपण काचेच्या भरणीत भरून घेऊया। तुम्ही म्हणणार करत असताना सुद्धा तुम्ही काचेचा बाऊल वापरायचा नाही का, तर हा लिंबू घेतलेला बाऊल स्वच्छ कोरडा होता म्हणून मी हाच वापरला आहे। तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये जरी घेतलं तरी चालेल। हे आता आपण स्वच्छ केलेल्या काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया। बघा मैत्रिणींनो, रॉक शुगर अर्थात खडीसाखरेचा वापर करून केलेलं हे उपवासाचं क्रश लिंबू लोणचं असं बरणीमध्ये भरून घ्या आणि हे सलग 8 दिवस मुरेपर्यंत दररोज खालीवर करून घ्या। बघा, लिंबूच्या सालीचा पौष्टिकपणा टिकवून ठेवत खडीसाखरेचा वापर करून केलेलं हे उपवासाचं क्रश लिंबू लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा।
पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.